ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओला दुष्काळाबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ, विरोधकांच्या मागणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात जोरदार पावसानंतर नदी नाले तुडुंब, दोरीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून नागरिकांचा धोकादायक प्रवास। पावसामुळे धाराशिवमधील अनेक नदी नाल्यांना पूर, शेतातून घरी जाताना काही जण पुराच्या पाण्यातून वाहून गेले। सुदैवाने त्यांना पोहता येत असल्यामुळे ते सुखरूपपणे बाहेर आले। लातूर, धाराशिवसह नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरं अद्याप पुराच्या पाण्याखाली। लातूरमध्ये रेड तर नांदेडमध्ये ऑरेंज अलर्ट। सोलापुरात पूरग्रस्तांना मदत, 10 किलो तांदूळ, गहू वाटप करणार। इतर जिल्ह्यातून 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सांगलीतून चाऱ्याचा पहिला ट्रक रवाना। बीड जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात, बीडला अतिवृष्टीचा मोठा फटका, बीड जिल्ह्याला येलो अलर्ट। शेतकऱ्यांची चिंता वाढली। मुसळधार पावसाचा नागपुरातील कळमेश्वर, कामठी, सावनेरसह काटोल भागाला फटका, संत्राबाग आणि इतर पिकांचं नुकसान, घराचे पत्रेही उडाले। लातूरमध्ये मुसळधार पावसानं तेरणा नदीला पूर, निलंगा ते कासार मार्गावरचा पूल पाण्याखाली आल्याने वाहतूक ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट, माढा, मोहोळ आणि करमाळ्यात पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता। नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा। मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची माहिती। पीएम केअर प्रमाणे तयार झालेलं सीएम केअर फंडातले 600 कोटी कोरोनात खर्च करू शकले नाही, त्यांनी शहाणपणा शिकवू नये। फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार। सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफीची सद्बुद्धी सरकारला मिळावी, भास्कर जाधवांची देवीचरणी प्रार्थना। ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्याने लक्ष्मण हाके नाराज, हाके चळवळीतून बाहेर पडण्याची चर्चा, आंदोलनात असेन की नसेन आज भूमिका जाहीर करणार, हाकेंची फेसबुक पोस्ट। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स, कलाकारांच्या आग्रहामुळे व्यासपीठावर गेलो, चौफेर टीकेनंतर जिल्हाधिकारी कीर्ती पुजारी यांनी व्यक्त केली दिलगिरी। राज्यातील एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख बदलली, आता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला परीक्षा, पूरस्थितीमुळे निर्णय। लाडक्या बहिणींना 1 लाखापर्यंत कर्ज मिळणार, 1,500च्या मानधनातून हप्ते वळते होणार, एकत्र येऊन व्यासपीठ व्यवसाय करण्याची संधी मिळणार। नवरात्रोत्सवात सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत स्पीकरला परवानगी, हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। नगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रियेसाठी महाराष्ट्राला जागतिक बँकेकडून 4100 कोटींचा निधी। राज्यातील नगरपालिकांमध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणं, शुद्ध पाण्याचा पुनर्वापरावर भर देणार। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक, लेहमध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप खोटे असल्याचं वांगचुक यांचं स्पष्टीकरण। पंतप्रधान मोदी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई दौऱ्यावर, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो 3 प्रकल्पांचा शुभारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याशी संबंधित फरार आरोपी नीरव मोदीचा मेहुणा माफीचा साक्षीदार होणार, विशेष सीबीआय न्यायाधीशांकडून 22 सप्टेंबरला मेहताच्या माफीच्या अर्जास मान्यता। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक, भायखळा आणि सायन्स स्थानकावर फुटओव्हर ब्रिजचे गर्डर्स बसवण्यात येणार, तर उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक। जानेवारीपासून 2147 भारतीय नागरिकांना अमेरिकेतून भारतात परत पाठवलं, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। बेकायदेशीर स्थलांतर आणि व्हिसा फसवणूक करणाऱ्यांविरोधात कारवाई। संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांची हमासला धमकी, नेतन्याहू यांचं हे भाषण गाझापट्टीतील सर्वांच्या मोबाईलवर सक्तीने प्रक्षेपित। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।